श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज युगराज भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन. सर्व स्वामी भक्तांना स्वामी समर्थ. आजच्या अनुभवामध्ये आपल्याला की बाबा एखाद्या माणसाचा मोठेपणा आपल्याला पाहत असतो आणि दुसऱ्यांचा मोठेपणा पाहून जर आपल्या मनामध्ये आपल्यालाही वाटत असेल की बाबा आपण पण असं राहिलं असतं तर मग कसं झालं असतं, असं आपल्या मनामध्ये ज्या वेळेला येतं त्याला हेवा देवा म्हणतात. हे असं येता कामा नये. जे आपल्या नशिबामध्ये आहे, जे आपल्याला परमात्मा देणार आहे त्याच्यामध्ये समाधानी राहणं हे महत्त्वाचं आहे. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन. श्री स्वामी समर्थ नरसिंह सरस्वती अवतार श्री गुरुदेव दत्त ज्या वेळेला कुरवपुराहून प्रवास करत करत निघालेले होते त्यावेळेला गुरुचरित्रातील अध्याय 9 या अध्याय 9 श्रीपाद श्री वल्लभ दत्त गुरूंना नामधारक विचारत असतो, हे श्री गुरुराया, ज्या वेळेला गोकर्ण क्षेत्राला आणि कुरवपुराला हे दत्त गुरुराया गेले होते त्यावेळेला त्यांनी किती दिवस त्या ठिकाणी राहिलं आणि त्या ठिकाणी प्रवास कसा कसा केला ते थोडंसं मला सविस्तरपणे सांगाल का. असं म्हणल्यानंतर श्री गुरु त्याला सांगायला लागले की बाबा हो सांगेन. हा जो प्रवास दत्त गुरुचा आहे त्यांनी कुरवपुराहून श्री शैल्य क्षेत्राला गेले, तिथून कारंजाला आले आणि तिथून येत असताना ज्या वेळेला श्रीशैल्य क्षेत्रावर श्रीपाद श्री वल्लभ स्नानासाठी येत होते, दत्त गुरु परमात्मा परमेश्वर साक्षात गाणगापूरच्या नदीवर ज्या वेळेला दर्शनासाठी येत होते सर्व भक्त, त्यावेळेला श्रीपाद श्री वल्लभ हे स्नानासाठी संगमावर येत असते आणि स्नानासाठी येत असताना त्या ठिकाणी एक धोबी दररोज धुन धुण्यासाठी त्या नदीवर येत असतो. धुन धुण्यासाठी येत असताना रोज धुन धुवायचा आणि त्या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभ स्नानासाठी त्या ठिकाणी यायचे. स्नानासाठी आले असता हा धोबी धावत पळत जायचा आणि त्यांचे चरण धरायचे आणि साष्टांग दंडवत घ्यायचा. दररोज हे असंच चाललेलं. रोज श्री गुरु त्या ठिकाणी स्नानासाठी जायचे आणि तो धोबी दिवसभर मरमर करून एवढे धुन धुवून त्याचं धुन धुण्यावरच त्याचा उदरनिर्वाह होता. रोजचं धुन धुवायचं, भाकरी मागायच्या आणि खायचं, असं त्या धोब्याचं कार्य होतं. आणि हे कार्य करत असताना दररोज त्याला श्री गुरुचं दत्तप्रभूचं दर्शन होत होतं. आणि असं होत असताना एका दिवशी दत्तप्रभूंनी त्या धोब्याला विचारलं, अरे तुझ्या संसारामध्ये तू गुंफरलेला असून सुद्धा तू दररोज या ठिकाणी मी स्नानाला येत असतो तेव्हा तू माझ्या चरणाचं दर्शन तू घेतो, पण आज मला असं वाटतं तुझ्यावरती दया येते आणि तू तुझा संसार विसरून थोडा वेळ का होईना माझ्यासाठी तू देतोस. आणि तू मला सांग तुला काय पाहिजे ते, मी तुला काय पाहिजे ते सांग, ते देतो. असं म्हणल्यानंतर तो धोबी म्हणायला लागला, हे श्री गुरु दत्ता, हे श्री वल्लभा, नरसिंह सरस्वती अवतारा, हे ब्रह्मांडाच्या नायका, मला काहीच नका देऊ. तुमच्या
चरणाचं पासून दूर नका लोटू, दररोज मला तुमच्या चरणाचं दर्शन होऊ द्या. असं म्हणत असताना श्री गुरूंनी सांगितले, दत्तप्रभूंनी त्याला सांगितले की बाबा, मी दररोज या ठिकाणी स्नानाला येतो आणि तू माझं दर्शन घेतोस आणि तुझ्या मनात जे चाललंय ते मला समजलेलं आहे, पण तू आज तुला मागायची वेळ नाही, तुला जेव्हा मागायचं तेव्हा माग, मी असंच जातो. असं म्हणून दररोजच्या प्रमाणे रोज दत्तप्रभू दर्शन करून स्नान करून चालले आणि धोबी दर्शन घ्यायला लागला. असं करता करता एक दिवशी मिथुल नगरीचा राजा त्या ठिकाणी आला आणि स्नान करून आपल्या सहपत्नीसह तिथं येऊन अनेक मेनका अशा पर्या, अनेक अशा लावण्य सुंदर्या महिला त्यांच्यासोबत घेऊन आल्या. आणि त्या राजाच्या सोबत नदीमध्ये ज्या वेळेला ते स्त्रिया त्या पाण्यामध्ये नाचायला लागल्या, भरपूर खेळ करायला लागले आणि त्यांनी राजा आणि ते सगळ्या पर्या त्याच्यामध्ये गुंगून गेल्या, सगळ्या मेनका त्याच्यामध्ये रममायमन झाल्या, सगळेजण आनंदानं मस्त गायला लागल्या. मस्त त्यांचं सगळं बघून त्या धोब्याला वाटलं की बाबा, हे राजा किती भाग्यवान आहे. खरंच बाबा, जन्मात यावं आणि एकदा तरी असलं सुख भोगावं. बघा किती सुंदर स्त्रिया त्याच्यासोबत नाचतात आणि त्याचं किती नशीब आहे. आणि बरं, हे धोबीच्या मनामध्ये असा विचार आला, आणि हे राजा कोणत्या देवाची पूजा केला असेल म्हणून ह्याला हे सगळं वैभव मिळालेलं आहे. आणि खरंच आम्ही किती पाप कर्म केलो म्हणून आम्हाला ते सगळं काही सुख मिळालेलं नाही. आणि दररोज आम्हाला हे सगळे कर्म आम्हाला करावं लागतात, रोजचे कामं करून मिळालेला तुकडा खावावं लागतं, आमच्या नशिबात कुठं हे सुख आहे. असं म्हणत म्हणत विचार करत धोबी जाऊन दगडावरती बसला आणि विचार करायला लागला. पाठीमागून स्नानासाठी दत्तप्रभू त्या ठिकाणी आले, श्रीपाद श्रीवल्लभ त्या ठिकाणी स्नानासाठी आले. तेव्हा धोब्याच्या पाठीमागं थांबले, तरी सुद्धा ते धोबी विचारात मग्न झालेला की बाबा, मला असलं सुख कधी मिळेल, मी असा मोठा कधी होईन का, माझ्या भोवताली सुद्धा अशा पर्या राहतील का, एवढं सुख मी कधी भोगन, असे त्याच्या डोळ्याला त्याच्या मनाला वाटलं. आणि दत्तप्रभू मागं थांबले आणि म्हणले, अरे तुला काय पाहिजे, तुला मागायची वेळ आले, सांग, मी द्यायला तयार आहे, तुला काय पाहिजे. असं म्हणल्यानंतर पाठीमागं फिरून आणखी चरणावरती लोटांगण घेतला आणि सांगायला लागला धोबी की बाबा, मला काहीच पाहिजे नाही, मला फक्त तुमच्या चरणाची सेवा पाहिजे. असंच म्हणायला लागला. दत्तप्रभूंनी सांगितले त्याला, तुझ्या मनामध्ये जे काही खेळतंय, तुझ्या मनामध्ये जे सुख भोगायचं आहे ते स्पष्टपणे मला सांग आणि मी तुला द्यायला तयार आहे. आणि आत्ताच तू ज्या डोळ्यानं पाहिलास ते सुख भोगायची इच्छा तुला झालेली आहे आणि तुला सुद्धा मी राजा करीन आणि तुला सुद्धा ते सुख भोगण्याचं वैभव मी प्राप्त करून देईन. तू रोज माझ्या चरणाचं दर्शन घेतलेलं आहेस, माग. असं म्हणल्यानंतर धोबी म्हणायला लागला, श्री गुरुनाथा, हे दत्तप्रभू, हे ब्रह्मांड नायका, मी ते सुख घेऊन आता मी काय करणार. आता माझे हातपाय कृश झालेले, मी म्हातारा झालेला आणि मी आता हे सुख कसं भोगणार. असं म्हणल्यानंतर दत्तप्रभू हसले आणि म्हणले की बाबा, तुला ज्या वेळेला म्हातारा झालास तरी सुद्धा तुझ्या ह्या डोळ्याला असलं सुख भोगायची इच्छा तुझ्या मनामध्ये झाली. नवे नवे माझ्या चरणाची दर्शनाची आस तुला लागलेली होती, पण तुझं मन वाईट कर्माकडे वळलेलं आहे आणि आता मात्र तुझ्या ह्या कर्माचा नाश झाल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून तुला मी ह्या जन्मामध्ये तुला मुक्त करतो आणि दुसऱ्या जन्मामध्ये तुला हे वैभव सगळं प्राप्त करून देतो आणि तुला सुद्धा राजा बनवतो आणि तू हे सुख भोगण्यासाठी तयार राहा आणि तू दुसऱ्या जन्मामध्ये हे सुख भोगशील, असं माझं वरदान आहे. तू रोज माझं दर्शन घेतलास म्हणून तुला मी हे वरदान देणार आहे. बघा किती दयावान देव असतो. म्हणून मी सतत सांगत असते सगळ्यांना, हे स्वामी भक्तांनो, हे स्वामी सेवकांनो, सगळ्यांनी नामस्मरण करा. देवाची भक्ती केल्यानंतर वाया गेलं असं ऐकायला आपल्याला मिळणार नाही. मग तुमची भक्ती कशीही असो, कोणत्याही देवाची करो, तुम्ही भक्ती करा, कशीही करा, घरात करा, बाहेर करा, स्वयंपाक करताना करा, धुणं धुताना करा,
लोकांना भांडता भांडता करा, पण देवाचं नाव घ्या, भांडता भांडता सुद्धा घ्या. या पद्धतीनं आपण ज्या वेळेला सन्मार्गाला लागत असतो, आपण परमेश्वराचं नाव घेतो, त्यावेळेला आपल्या मनामध्ये वाईट आपल्या मनामध्ये येता कामा नये. हे परमेश्वरा, हे दत्तप्रभू, हे श्री स्वामी समर्था, हे भोळ्या शंकरा, मला जर बुद्धी द्यायची असेल तर चांगली दे. मी तुझं नामस्मरण करते, मी तुझ्या चरणाची धूळ आहे, मी तुला लोटांगण घेते, साष्टांग दंडवत घेते, पण माझ्या वाचेला जे येतंय ते चांगलंच येऊ दे, माझ्या कानाला जे ऐकायचं आहे ते चांगलंच ऐकू दे, माझ्या डोळ्याला जे बघायचं आहे ते चांगलंच बघू दे, माझ्या हातानं जे काही कर्म करायचे ते चांगलंच करू दे, माझ्या पायाला जायचं आहे ते मंदिरातच जाऊ दे आणि चांगल्या ठिकाणीच जाऊ दे, गंगेचं स्नान करण्यासाठी जाऊ दे, तीर्थक्षेत्राला जाऊ दे, अशी बुद्धी मला ह्या डोक्याला दे आणि ह्या नाशिवंत देहाचं सार्थक कर हे परमात्मा, हे ब्रह्मांड नायका. अशी बुद्धी शिकण्याचं आणि ह्याच्यासाठी नामस्मरण करायचं असतं. म्हणून ह्याच्यासाठी नामस्मरण करा. मी तुम्हाला सतत सांगत असते की बाबा टाईम किती जरी आपल्यावर खराब आला तर एखाद्या वेळेला तरी नाम आपल्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. आपण ज्या देवाचं नाव घेतो, ज्या देवाचं दर्शन घेतो आणि आपल्याला मुक्त करत असतं, हे लक्षात ठेवा. आपल्याला वाटतं की बाबा आपण का त्याच्या पाया पडायचं आहे, मी नाही पडणार, हे गर्व आपल्या मनामध्ये येता कामा नये. आपण ज्या वेळेला परमेश्वराच्या असो, वडील माणसाच्या असो, धाकट्या माणसाच्या असो, दुश्मनाच्या असो, पाया पडत असताना आपण जो पाया पडतो त्यावेळेला आपलं सगळं दुःख त्याच्या चरणावर ठेवत असतो आणि सुख मात्र आपल्याला मिळत असतं. मग ते वैरी असू द्या, वडील माणूस आहे, घरामधली सासू आहे, आपलं तिचं थोडंसुद्धा जमत नाही, पण आपण तिचं दर्शन घेतलेलं आहे, तर तिच्या मनातून जे आशीर्वाद येणार आहे ते आशीर्वादच येणार आहे. तिनं किती वरून शिव्या देऊ द्या, पण तुम्ही ज्या वेळेला दर्शन घेणार आहात त्यावेळेला तुमचं सगळं काही काम क्रोध तिच्या चरणावर जाणार आहे आणि सुख मात्र तुमच्या माथ्यावर येणार आहे. म्हणून तुम्ही दर्शन घेताना गर्व करू नका, पाया ह्याच्या का पडू म्हणू नका. देवाच्या तर पडाच पडा, गुरुच्या तर पडाच पडा, पण लहान मोठं म्हणू नका. बेशक दर्शन घ्यायला विसरू नका. दर्शन घेतल्यानं आपल्याला मुक्ती मिळत असते. त्याच पद्धतीनं दररोज त्या धोब्यानं श्री गुरु दत्ताचं दर्शन घेतलं, पण ओळखू शकलं नाही. फक्त दर्शनाला आलेले दैवी शक्ती हे कुणीतरी एक साधू आहेत ह्या रूपाने त्यांनी दर्शन घेतलं, परंतु त्याच्या जन्माचं सार्थक झालं. रोज लोकाचं धुणं धुणारा धोबी आणि धुणं धुवून मागून खाणारा धोबी सुद्धा एक दुसऱ्या जन्मामध्ये एक देशाचा राजा झाला आणि राज्यपद आणि ते सुख भोगलं. तसलं वैभव प्राप्त करून दत्तगुरूने त्याला दिलं. असा आशीर्वाद देऊन प्रभू अंतर्धान पावले आणि त्याच्या देहाला मुक्ती मिळाली आणि तो त्याच ठिकाणी देहत्याग केला आणि दुसऱ्या जन्मामध्ये तो राजा झाला आणि तेवढं वैभव आणि तेवढ्या सगळ्या प्रिय पत्न्या त्याला भेटल्या. आणि तसलं वाईट असलेलं सुख भोगण्याची अपेक्षा करू नका. काहीच गरज नाही, त्याच्यामध्ये काहीच पडलेलं नाही. लोक काय करतात त्याच्याकडे आपण बघायचं नाही. मग लोक चांगलं करतात त्याच्याकडे बघा ना. एखादी माणूस आईच्या सेवा करतो, भरपूर सेवा करतो, एखादी मुलगा त्याच्याकडे बघा. एखादी मुलगा घराच्या बाहेर काढून मार देतो आईला आणि नाही ते बोलतो, त्याच्याकडे मात्र बघू नका. काही गरजच नाही ना. ज्या डोळ्याने आपण पाहतो ते सुद्धा आपल्याला पाप असतं. ज्या आईला एखादी मुलगा मारतो आणि आपण पाहतो ते सुद्धा एक पाप आहे. आपण पाहू नये. पाहायचं असेल तर श्रीमुख पहा, देवाचं तोंड पहा. सकाळी उठल्यानंतर धरती मातेचं दर्शन घ्या, सूर्याचं चंद्राचं दर्शन घ्या. परंतु तुम्ही नाही त्या गोष्टीकडे जाऊ नका. नको त्या कुमार्गाला जाऊ नका. सतसंगती करा तर चांगल्याची करा. संगती करावी सदा सज्जनाची संगती करावं आणि सावली नसावी कधी बी दुर्जनाची. त्याची सावलीसुद्धा आपण पाडून घेऊ नये. म्हणून आपण वाईट लोकाला म्हणायचा अधिकार आपल्याला नाही. आपण कोणाला वाईट म्हणायचं नाही. फक्त आपण चांगल्या मार्गानं चालायचं आणि आपला जे कर्म आहे ते आपण कर्म भोगूनच संपवावं लागतं. आपल्या दैवाचं कर्म आपण भोगावंच लागतं. म्हणून देवाला नाव ठेवण्यापेक्षा आपण स्वतः काय आहोत आणि आपण काय करतो याच्याकडे फिरून पहा आणि नामस्मरण करत राहा, चिंतन करत राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.